30 तारखेपर्यंत महापालिका निवडणुकीबाबतचं सगळं चित्र स्पष्ट होईल। महायुतीमधील जागा वाटपासह इतर मुद्द्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया। भाजपकडनं नेहमीच ध्रुवीकरणाचं राजकारण मतं मिळवण्यासाठी भाजप प्रांतवाद धर्मवादाचा मुद्दा आणेल। सगळं करून सुद्धा फायदा न झाल्यास निवडणूक आयोग आहेच, वडेट्टीवार यांचा भाजपवर निशाणा। शिवसेना भवनामध्ये उद्या महत्त्वाची बैठकीमध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। शाखा प्रमुख ते विभाग प्रमुख सर्व पदाधिकाऱ्यांची उद्या बैठक। शिवसेना भवनासमोर उत्तर भारतीयांकडनं पुन्हा बॅनरबाजी। उत्तर भारतीय सटोगे तो बचोगे के वरना बटोगे तो पिटोगे बीएमसी असा आशय। महापालिका निवडणुकीच्या दरम्यान बॅनरमुळे नवा वाद होण्याची शक्यता। संदीप देशपांडे आम्ही सत्तेत येत आहोत, आम्हाला भीती वाटत नाही। उत्तर भारतीय सेनेचा पदाधिकारी सुनील शुक्लाची प्रतिक्रिया। नहीं बटोगे तो भी पिटोगे असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं होतं। महायुतीकडनं उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी। भाजप योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना प्रचारामध्ये उतरवणार। उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार करणार। शिंदेंच्या शिवसेना अभिनेते गोविंदा यांना प्रचाराच्या मैदानामध्ये उतरवण्यात येणार आहे। कोल्हापूर महापालिकेसाठी धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। कृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा संवाद मेळावा। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंची गर्जना। आदित्य ठाकरेंकडून नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडांची पाहणी। आदित्य ठाकरे यांचा पर्यावरण प्रेमींसह नाशिककरांसोबत देखील संवाद। तपोवनातील वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा तीव्र विरोध। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये नवाब मलिक। भाजपचा मलिक यांना विरोध असताना पक्षाने मलिक यांच्यासोबत त्यांची मुलगी आमदार सना मलिक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे। कोल्हापूरमध्ये इचलकरंजीत भाजपच्या संभाव्य यादीला स्थगिती। भाजपच्या संभाव्य यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती। यादी संदर्भात रविवारी वर्षावर बैठक होणार। मालेगाव पालिकेसाठी मनसे आणि ठाकरे सेना एकत्र लढणार। पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि ठाकरे सेनेची संयुक्त बैठक। आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय। आज जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता। नागपूर महापालिकेमध्ये भाजप आणि सेना युतीची घोषणा। अद्याप जागा वाटप रखडलेलंच। युतीच्या जागा वाटपाला आज मुहूर्त मिळण्याची शक्यता। शिवसेनेने 50 जागा मागितल्यामुळे युतीमधील पेच वाढला। नागपूर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची नावं ठरली। 151 जागांसाठी काँग्रेसकडून उमेदवारांवर शिक्कामोर्तब। ठाकरेंची सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बोलणं सुरू असल्यामुळे काँग्रेसची यादी सोमवारी जाहीर होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 2 गटांमध्ये उमेदवारीच्या वादातून राडा। मोहम्मद इस्रार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीच्या दरम्यान वाद झाला होता। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या 2 गटांमध्ये उमेदवारीच्या वादामधून राडा। मोहम्मद इस्रार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीच्या दरम्यान हा वाद झाला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनील नेरकर यांची समन्वयकपदी नियुक्ती। धुळे महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंकडून नेरकरांची नियुक्ती। जळगावच्या महापालिका निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल। आरपीआयच्या अनिल अडकमोल यांचा भाजपच्या वतीने प्रभाग 12 अ मधून उमेदवारी अर्ज दाखल। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 3 दिवसात तब्बल 5507 उमेदवारी अर्जांची विक्री। मात्र 4 उमेदवारांचे अर्ज दाखल।